या सगळ्या घडामोडींबाबत आपण अधिक माहिती घेऊया। नाशिकहून आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आहेत आमच्याबरोबर, त्याचप्रमाणे मुंबईतून आमचे प्रतिनिधी आहेत दिनेश दुखंडे। सर्वप्रथम जाऊया आपण नाशिकमध्ये। मुकुल, नाशिकमध्ये सध्या मनसेमध्ये काय घडतं आहे? मनसेची नाशिकमधली घडी विस्कटते आहे, ती घडी नीट करण्यासाठी काही प्रयत्न केले जात आहेत? हेमाली, नाशिकचा जर विचार केला तर नाशिकमध्ये पूर्णतः मनसेमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे। एक संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। कुठला नगरसेवक पक्षासोबत राहणार, कुठला नगरसेवक वसंत गीते यांच्या बरोबर राहणार, या बाबतीत प्रत्येक जण दुसऱ्याकडे संशयाच्या नजरेने बघतोय। योगायोगाचा विचार हा प्रकार म्हणावा की काय, 2 महिन्यापूर्वी म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी राज ठाकरे नाशिकमध्ये आलेले होते। त्यावेळेस वसंत गीते यांनी त्यांच्या बैठकीला जाणं टाळलं होतं। त्यावेळेस गुडघा दुखल्याचं कारण त्यांनी पुढे केलेलं होतं आणि आता 2 दिवसांनी राज ठाकरे हे नाशिकमध्ये येणार होते। त्याच्या आधीच त्यांनी राजीनामा देऊन एक प्रकारे पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केलेला होता, कुठेतरी शक्ती प्रदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न होता। मात्र त्यानंतर संध्याकाळी ज्यावेळेस मनसेच्या नगरसेवकांची बैठक झाली, सर्व नगरसेवक हे पक्षासोबत राहणार आहेत, वसंत गीते हे आमच्या पक्षासोबत आहेत असं पक्षाच्या वतीने म्हणजे महापौरांकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र नगरसेवक हे त्यांच्याबरोबर जाणार नाहीत हे आता कुठेतरी स्पष्ट होत आहे। पक्षाकडनं त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला नसल्याचं एक जुजबी वाक्य महापौरांनी त्यांच्या बैठकीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे ज्यावेळेस सांगितलं होतं 20 जण जवळपास नगरसेवक हे भाजपमध्ये जाणार, तर कुठेतरी आता ते नगरसेवक भाजपमध्ये जाऊन त्यांना काही फायदा मिळणार आहे की नाही अशी एक कुजबूज पक्षामध्ये निर्माण झालेली आहे। कारण 2.5 वर्षाचा कालावधी उरलेला आहे। त्यामुळे नगरसेवक पण आता प्रत्येक पाऊल हे सावधपणे उचलून टाकताना दिसून येत आहेत। एकंदरीतच शिवसेनेने पुन्हा या सर्व राजीनामा नाट्यामध्ये उडी घेतल्यामुळे वसंत गीते आणि त्यांच्या भोवतीचं राजकारण नाशिकमध्ये रंगताना दिसून येते। परंतु आज जर विचार केला तर वसंत गीते थोडेसे बॅकफुटवर आहेत का, ते माध्यमांसमोर येत का नाही येत, आणि जर त्यांना राजीनामा द्यायचा होता तर त्यांनी त्यांच्या पदाधिकारी, नगरसेवक आणि समर्थकांना विश्वासात घेऊन खुलेपणाने समोर येऊन राजीनामा का दिला नाही असे प्रश्न उपस्थित होत आहेत। जर त्यांनी खरंच म्हणजे त्यांचं जर भावना ही जर व्यवस्थित असती की पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागलं, नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला आहे आणि ते पक्षातच राहणार असं सांगितलं त्यांनी एका लेटर हेडवर सांगितलेलं आहे। मात्र ज्यानंतर भाजपची प्रतिक्रिया समोर आलेली आहे, वसंत गीते आणि त्यांचे नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहे, त्यामुळे एकूणच राजकारणाला कलटणी मिळालेली आहे आणि संपूर्ण फोकस हा भाजपकडे आणि वसंत गीते यांच्यापर्यंत जाऊन पोहोचताना दिसून येतोय। मुकुल, असे संपर्कात राहा। आपल्याबरोबर आहेत आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे। दिनेश, मनसेचं नेमकं काय चुकतंय? सगळ्यांच्या नजरा म्हणजे मनसे कार्यकर्त्यांच्या जे अस्वस्थ आहेत सध्या त्यांचं नजर लागलेली आहे ती राज ठाकरेंकडे। राज ठाकरे काय करू शकता आहेत? सध्या मनसेनं काय केलं पाहिजे? हेमाली, होय, लोकसभा निवडणूक आणि त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला दारुण अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि त्यामुळे साहजिकच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे। पक्षाच्या नेत्यांमध्ये असलेले मतभेद आता जाहीर झालेले आहेत आणि एकूणच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ही जी पक्षामध्ये जी कोंडी निर्माण झाली आहे ती फक्त पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे सोडवू शकतात। ही कार्यकर्त्यांना एकूणच जी भावना आहे आणि ती कार्यकर्त्यांमध्ये वाढायला लागलेली आहे। कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांच्याशी संवाद साधायचा आहे, कारण लोकसभा निवडणूक झाल्या, त्यानंतर विधानसभा निवडणूक झाल्या, मराठी भाषिकांची मतं ही भाजपकडे वळलेली आहेत आणि मनसेच्या सर्व आमदारांचा पराभव झालेला आहे आणि त्या मतदारसंघामध्ये भाजपला भरभरून मतदान झालेलं आहे। मनसेचं हे अपयश नेमकं कशामुळे आहे याची कारणमीमांसा होणं गरजेचं आहे। राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा सुरू होणार होता, मात्र कौटुंबिक कारणामुळे त्यांच्या मुलीला अपघात झाल्यामुळे हा जो दौरा आहे तो अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला गेलेला आहे। मात्र राज ठाकरे यांच्याकडे एक सुवर्ण संधी होती। 1 तारखेला त्यांचेच कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे कृष्णकुंज खाली जमणार होते आणि आपण तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही पराभवातून बाहेर या, कारण असे पराभव निवडणुकांमध्ये येत असतात, पक्ष कधी संपत नसतो, अशी जी भावना आहे। कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांना संवाद साधता आला असता, मात्र राज ठाकरे यांनी या 1 नोव्हेंबरलाच नेमका पाथर्डीचा दौरा केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते मुख्यमंत्र्यांना भेटले। या सर्व प्रकरणासाठी राज ठाकरे यांनी वेळ दिला। मात्र सध्या जी पक्षामध्ये सर्वात महत्त्वाची गरज आहे की कार्यकर्ते राज ठाकरे यांना भेटू इच्छितात। ज्या पद्धतीने पक्षातले मतभेदही चव्हाट्यावर आलेले आहेत, पक्षाच्या ध्येय धोरणांवरच टीका केली जाते आहे आणि नेत्यांच्या माध्यमातून ही टीका केली जाते आहे। प्रवीण दरेकर यांनी विधानसभा निवडणुकीतलं धोरण नेमकं काय होतं असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। जी ताट शक्यता आहे, दरेकर हे भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे। दरेकर स्वतः याचं खंडन करतात, आपण कार्यकर्ता म्हणून काम करणार आहोत।
त्यानंतर ते स्वतः राज ठाकरे यांना भेटले, मात्र या भेटीमध्ये नेमकं काय निष्पन्न झालं हे अद्यापही कार्यकर्त्यांसमोर आलेलं नाही। नेमका राज ठाकरे यांनी त्यांच्या सरचिटणीस पदाच्या राजीनाम्यावर जो दरेकर यांनी दिलेला त्यावर काय निर्णय घेतलेला आहे, दरेकर पुढे काय करणार आहेत, सर्व अस्थिर आहे पक्षामध्ये। आणि राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून ही कोंडी लवकरात लवकर फोडणं गरजेचं आहे, नाहीतर ज्या पुढच्या महापालिका निवडणुका आहेत कदाचित पक्षाचे महत्त्वाचे नेते, माजी आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने शिवसेना, भाजप असा त्यांच्यासमोर सर्वात महत्त्वाचा पर्याय त्यांना दिसू लागलेला आहे। कदाचित ते तिकडे वळू शकतात। आणि एक जी दुसरी भावना आहे की विधानसभा निवडणुकी आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील, कारण शिवसेना भाजप युती तुटलेली होती आणि या दोन भावांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं, कारण या दोन्ही पक्षांचा आता सध्या क्रमांक 1 चा प्रतिस्पर्धी पक्ष हा भाजप असल्यामुळे दोन भाऊ जर एकत्र आले तर कदाचित भाजपला ते चांगली टक्कर देऊ शकतात। आता पुन्हा ही एक भावना पक्षामध्ये वाढीस लागताना दिसते। या दोन्ही भावांचं नेमकं या नव्या राजकीय समीकरणांवर काय म्हणणं आहे याची कार्यकर्त्यांना प्रतीक्षा लागलेली आहे। नक्कीच, त्यामुळेच कार्यकर्त्यांचं लक्ष आहे ते सर्वस्वी राज ठाकरे, अध्यक्ष राज ठाकरे यांच्याचकडे। धन्यवाद दिनेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल, आणि धन्यवाद मुकुल, तुम्हालाही संपूर्ण नाशिकमधली परिस्थिती समजावून सांगितल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।